नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मुंबईतून सध्या एक मोठी आणि निर्णायक घडामोड समोर येत आहे. मुंबईचा पहिला कल अखेर ठाकरे बंधूंच्या बाजूने झुकलेला दिसतोय. एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरत असून मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या हाती सत्ता जाण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मित्रांनो, नेमकं मुंबईत काय घडतं याकडे संपूर्ण राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे देशातील जवळजवळ 7 ते 8 राज्यांच्या बजेटपेक्षा मोठं असतं. त्यामुळेच या निकालाकडे हिंदी मीडिया, मराठी मीडिया आणि संपूर्ण महाराष्ट्र बारकाईने पाहतोय. मुंबई ही केवळ एक महानगरपालिका नाही तर मुंबईची अस्मिता आहे, महाराष्ट्राची अस्मिता आहे. म्हणूनच ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्याच काही मिनिटात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कल दिसून येत आहे. पहिल्या फेऱ्यांमध्ये ठाकरे बंधूंचा दबदबा कायम असून भाजप आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे. कुठल्या भागात आणि कशा पद्धतीने ठाकरे गट आघाडीवर आहे हे सगळं आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये सविस्तर पाहणार आहोत. महत्त्वाची बातमी मित्रांनो तुम्हाला सांगत आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणखीन पुढचे येणारे व्हिडिओ खूप महत्त्वाचे असणार आहेत. मित्रांनो, मुंबईकरांनी काल मतदानातून नेमकं काय संदेश दिला हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलेला आहे. भाजपला संधी मिळाली की ठाकरेंना? याचे निकाल जरी सुरू झाले असले तरी पहिला कल मात्र स्पष्टपणे उद्धव ठाकरेंच्या बाजूने जाताना दिसतोय. मुंबईमध्ये मराठी माणूस टिकावा, मुंबई ही मराठी माणसाचीच राहावी आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून कायम राहावी या एकाच भावनेतून काल मराठी बांधवांनी मतदान केल्याचं चित्र दिसत आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत शेवटच्या 3 दिवसात ठाकरेंचा वचक आणि दबदबा लक्षणीयरित्या वाढल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळतंय. सुरुवातीच्या टप्प्यात ही निवडणूक भाजपच्या हातात असल्याचं वातावरण मुंबईत तयार झालं होतं. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील शिवाजी पार्कात झालेल्या सभांनी संपूर्ण मुंबईचं लक्ष वेधून घेतलं. त्या सभेनंतरच मुंबईच्या राजकीय चित्राला कलाटणी मिळायला सुरुवात झाली. या सगळ्या घडामोडीनंतर आता मुंबईच्या निकालांकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे. मुंबई महानगरपालिका जिंकणं हा फक्त एक राजकीय हेतू नव्हता, तर मुंबईमध्ये मराठी माणसांचं अधिराज्य कायम राहावं, मराठी अस्मिता मुंबईत जिवंत राहावी या एकाच उद्देशाने ठाकरे बंधू एकत्र आले असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. काल मुंबईमध्ये वेगवेगळ्या एक्झिट पोल्सनी भाजप आणि शिंदे गटाला मोठं यश दाखवलं होतं. पण मित्रांनो, या आकड्यांच्या पलीकडे जाऊन ग्राउंड लेवलवर शिवसेनेचं कॅडर अत्यंत प्रभावीपणे काम करत होतं. हे आता समोर येऊ लागलेलं आहे. त्याचसोबत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जमिनीवर अतिशय जोरदार कामगिरी केल्याचं दिसून येत आहे. एकंदरीत मुंबईच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे वातावरणच बदललेलं असून त्याचा थेट परिणाम पहिल्या कलांमध्ये दिसतोय. सध्या मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कल लागलेला असून मतमोजणीच्या अवघ्या पहिल्या 15 मिनिटातच ठाकरे गटाची शिवसेना सुमारे 25 ते 35 जागांवर आघाडी असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. सध्या भाजप 10 ते 15 जागांवर तर शिंदे गटाची शिवसेना 5 ते 10 जागांवर आघाडी घेत असल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरेंचा आवाज मुंबईत किती बुलंद होतो आणि ठाकरे गट किती जागांपर्यंत मजल मारतो हे येत्या काही वेळात स्पष्ट होणार आहे. मात्र त्याआधी मुंबईच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये ठाकरेंनी आघाडी घेतली आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी गुलाल उधळायला सुरुवात केलेली असून कोणकोणत्या विभागांमध्ये ठाकरे गटाचे शिवसैनिक आघाडीवर आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मुंबईच्या मराठी बहुल भागांमध्ये उद्धव ठाकरेंचा दबदबा टिकेल का हा मोठा प्रश्न होता. पण सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच राज्याच्या विविध भागांतून संदेश येऊ लागले. मुंबईत सत्ता कोणाची, मुंबई कोणाची आणि मुंबई महानगरपालिकेवर राज्य कोणाचं या सगळ्या चर्चांमध्ये मात्र एक गोष्ट स्पष्ट चाललेली आहे. मुंबईत मराठी माणसांना जो निकाल अपेक्षित होता तोच निकाल समोर येताना दिसतोय. संपूर्ण निकाल यायला जरी वेळ लागला असला तरी आतापर्यंतच्या सर्व कलांवरून पहिला कल स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जाणार असल्याचं चित्र समोर येत आहे. मुंबई महानगरपालिका जिंकणे हे मराठी माणसांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष कसा रंगेल हे संपूर्ण महाराष्ट्राला पाहायचं आहे. एकंदरीत पाहिलं तर मुंबई एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा मिळतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दोन्ही गट जवळपास 87 जागांवर एकमेकांच्या थेट आमनेसामने आहेत आणि याच जागांवरील निकाल मुंबईचं राजकीय भविष्य ठरवणारा ठरेल. जर या 87 जागांपैकी उद्धव ठाकरे गटाने साधारण 50 जागांवरती सुद्धा आघाडी घेतली तर मुंबईत शिंदे गटाला मोठा धक्का बसून ठाकरे गटाचा दबदबा स्पष्ट होईल. अशा परिस्थितीत मुंबईत उद्धव ठाकरे शिंदे गटाला जोरदार धक्का देतील असं चित्र सध्या दिसत आहे. दरम्यान
दरम्यान पूर्व मुंबई आणि उपनगरांमधून भाजपला उत्तर भारतीय आणि इतर भाषिकांची मोठी साथ मिळाल्याचं संकेत मिळत आहे। मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये मराठी बांधवांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणात जवळपास 70% उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या शिवशक्ती पॅनलला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट होत आहे। यातूनच राज्याच्या राजकारणावर मोठी माणसांचा प्रभाव किती मजबूत आहे हे पुन्हा एकदा ठळकपणे समोर येत आहे। यातूनच राज्याच्या राजकारणावर मराठी माणसांचा प्रभाव किती मजबूत आहे हे पुन्हा एकदा ठळकपणे समोर येत आहे। मित्रांनो, एकंदरीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची बनवली होती। त्याचा थेट परिणाम आता निकालाच्या पहिल्या कलांमध्ये दिसून येतोय। मराठी बहुल भाग असलेल्या दादर, परळ, भायखळा, शिवडी, माहीम, लालबाग, भांडूप अशा बहुतांश परिसरांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सुरुवातीपासूनच जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र आहे। या भागांमधून येणारे बहुतांश कल ठाकरे गट आणि मनसेच्या बाजूने झुकलेले दिसत असून पहिल्या दर्शनातच ठाकरेंची सरशी स्पष्ट जाणवते। जवळजवळ 9 ते 10 विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरुवातीच्या फेरीपासूनच ठाकरे गटाचा दबदबा कायम असल्याचे चित्र आहे। मात्र काही उत्तर भारतीय मतदारसंघ आणि काही मुस्लिम बहुल मतदारसंघामधील निकाल कसा लागतो यावर संपूर्ण मुंबईचा अंतिम निकाल ठरणार आहे। अंदाजानुसार मुंबईत मुस्लिम मतदारांपैकी सुमारे 50% मते काँग्रेसकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, तर सुमारे 40% मते ठाकरे गटाला, उर्वरित 10% इतर पक्षांकडे जातील असा अंदाज होता। पण प्रत्यक्षात मुस्लिम बहुल भागांतून सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना अपेक्षेपेक्षा मोठा पाठिंबा मिळत असल्याचं सध्या मुंबईत जाणवत आहे। आम्ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंना साथ देणार असं मुस्लिम बांधवांनी सुरुवातीपासूनच स्पष्ट केलं होतं। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील लोकांच्या मुलाखती पाहिल्या तर एकच सूर वारंवार समोर येतोय। मुंबईत सध्या फक्त आणि फक्त ठाकरेंचीच हवा आहे। मराठी भाषेसाठी जे पुढे उभे राहिले त्यांनाच आम्ही साथ देणार असा सूर मुंबईच्या ग्राउंड लेवलवरून आणि शिवसेनेच्या कॅडरकडून सातत्याने ऐकू येत होता। त्याच भावनेचा परिणाम आता निकालांमध्ये दिसू लागला असून मुंबईत ठाकरे गटाच्या शिवसेनेचा जल्लोष नेमका कसा रंगतो हे येत्या 2 तासात स्पष्ट होईल। मात्र हेही इतकंच खरं आहे की भाजप आणि शिंदे गटाकडून ठाकरेंना मुंबईत कडवी झुंज द्यावी लागणार आहे। जर भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात काट्याची टक्कर झाली तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांना या निवडणुकीत मोठं महत्त्व येऊ शकतं। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळतात याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तसेच काँग्रेस भाजपसोबत न जाता ठाकरेंसोबत जाण्याची शक्यता आहे असा अंदाजही मुंबईच्या राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातोय। ही सर्व राजकीय समीकरणं अंतिम निकालानंतरच स्पष्ट होतील। मात्र आतापर्यंतच्या सर्व घडामोडींमधून एक गोष्ट ठामपणे समोर येते, पहिला कल मुंबईकरांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बाजूनेच दिलेला आहे। हेच सध्या मुंबईतून समोर येणारं सत्य आहे। मित्रांनो, यावर तुमची प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन खूप सारे इम्पॉर्टंट टॉपिक सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।